आझाद मैदानावर या ठिकाणी धनगर बांधव पारंपरिक वाद्य वाजवत एक वेगळा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी करतानाचं चित्र पाहायला मिळतोय। काय दादा, पारंपरिक वाद्य वाजून हा जल्लोष साजरा करतायत, काय कारण आहे? कारण सरकार आम्हाला उद्याची परमिशन देत नाही। आम्ही 6 वाजता आम्हाला बाहेर काढायला लावतोय म्हणून आम्ही जल्लोष करतोय। आरक्षण आमच्या हक्काचं आहे, आम्हाला दिलंच पाहिजे। जर परवानगी दिली नाही तर काय भूमिका? आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तू वापस जात नाही तर आमचा जीव जाईल, नाही तर आम्ही सर्टिफिकेट घेऊन जाऊ। आमच्या लेकरा बाळांसाठी आम्ही चाललो, तो माणूस बिना खाल्ल्या पिल्याचा बसला आमच्यासाठी, हे केवढं चालणार आहे? आम्ही गरीब धनगर आहे, पण जोपर्यंत आम्हाला आरक्षण नाही भेटत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आता काय, खरं तर मुंबई आझाद मैदान सोडण्याची वेळ आलेली आहे, मात्र काय प्रतिक्रिया? दुसऱ्या दिवसाची परवानगी मिळाली नाही, दुसऱ्या दिवशीची परवानगी मिळाली या नाही मिळाली आम्हाला याच्याशी काही घेणं नाही। दीपक भाऊ बोराडेने पहिले सांगितलेलं आहे उद्याची परवानगी द्या, आज आम्ही ग्राउंड सोडतो। त्यांनी अगर उद्याची परवानगी दिली तर आम्ही ग्राउंड सोडू, आणि त्यांनी अगर परवानगी नाही दिली आम्ही ग्राउंड सोडणार नाही। हा जल्लोष नाही, हा जोश आहे। या सरकारला दाखवायला आम्ही जोश मध्ये आलेलो आहे, तुम्ही होश मध्ये या। आणि अगर तुम्ही आम्हाला दुसरी मारहाण किंवा अटक केली तरी चालेल, आणि गोळ्या घातल्या तरी चालेल, कारण आमचा जो पोशिंदा आहे 3 दिवस झालेले आहे। 3 दिवसापासून त्या माणसाने अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाहीये। त्यामुळं इथं जे मावळे आलेले भले हे संख्येमध्ये कमी आहे, पण एक धनगर 1 लाख बरोबर आलेला आहे। हे सरकारने नोंद घ्यावे आणि आमचं धनगर एसटी आरक्षणची अंमलबजावणी केली पाहिजे। काय पोलीस प्रशासनानं जर बळाचा वापर केला तर काय नेमकी भूमिका? आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर एसटी अंमलबजावणी देऊ म्हणले पहिल्या कॅबिनेट मध्ये। आता किती वर्ष झाले? 14 वर्ष झाले पहिल्या कॅबिनेट नंतर। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। वर्तमान महाराष्ट्र या सर्व धनगर समाजाला, अरे जो घरात बसला तो धनगर घेतला, अरे मुंबई गाठान आझाद मैदानावर या। आरक्षणासाठी आम्ही आज बलिदान केलं तरी चालेल, परंतु आम्ही आज आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही, एवढंच मी या सरकारला इथून इशारा देतो। आणि सर्व धनगर समाजाच्या वतीनं मी सरकारचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल। मात्र जर प्रशासनाने इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाहीत, अशी अनुमती द्यावी बसण्याची, अशी देखील मागणी या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळते। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, आझाद मैदान, मुंबई।